मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पॉलिमॉर्फस लाईट इरप्शन्स म्हणजे अतिनील किरणांमुळं येणारे चट्टे किंवा त्वचा विकार. बऱ्याच पेशंट्सला चेहऱ्यावरती, कानावरती, मानेवरती, दर्शनी जे भाग आहे उघडे, हातांवरती चट्टे किंवा पुरळ येतात आणि खालणारी पुरळ चट्टे राहते. त्याचबरोबर अशा पेशंट्सला बऱ्याच जणांना खाली पायावरती देखील खालणारे चट्टे राहतात ईसबचे. ते हे सगळ्या प्रकारामध्ये प्रॉब्लेम असतो तो आपल्या प्रतिकारशक्तीचा. आपली खालावलेली किंवा कमकुवत झालेली प्रतिकारशक्ती. आपलं वजन जरी जास्त असलं तरी आपली प्रतिकारशक्ती वीक झालेली आहे. का तर आपण आपलं जे आता जीवनशैली आहे, आपला जो आहार आहे निकृष्ट दर्जाचा आपल्याला सगळ्यांना आपण भले एकदम पक्वान्न खातो किंवा एकदम पॉश हॉटेलमध्ये किंवा पॉश घरी देखील खातो, पण आपल्याला जे मिळत आहे अन्न ते निकृष्ट आहे. रिफाईंड प्रोडक्ट्स आपण जास्त खातोय. रिफाईंड शुगर, रिफाईंड तेल, मैदा, रिफाईंड फ्लोअर म्हणजे मैदा, बेकरीचे आयटम, हॉटेलचे पदार्थ. HDFC बैंक स्मार्ट हब व्यापार पर 262 होतं काय की आपली आतड्यातले जे हानिकारक जीवाणू जे आहेत त्याची वाढ झाली आहे आणि आतड्यातलं जे आपलं प्रतिकारशक्ती जी सिस्टम आहे ती कमकुवत झालेली आहे. आणि अशामुळं आपली कमकुवत प्रतिकारशक्ती जी झाली आहे त्याच्यामुळं आपल्याला थोड्या थोड्या गोष्टी देखील सहन होत नाही. काय ऊन सहन होत नाही, अतिनील किरण सहन होत नाही. काही लोकांना ॲलर्जिक रायनायटिस, धूळ किंवा परागकण, पोलन ग्रेनपासनं दमा होतो किंवा वारंवार सर्दी होते. आणि त्वचामध्ये बोलायचं तर काही नाही, हे पॉलिमॉर्फसला अतिनील किरणांची ॲलर्जी होते. उघड्या भागावरती चट्टे पुरळ येतात, चेहऱ्यावरती, कानावरती, मानेवरती, हातावरती आणि खाली पायावरती पण उघड्या भागावरती ईसबचे चट्टे येतात. तर प्रतिकारशक्ती सुधारवण्यासाठी आयडियल आपली जीवनशैली जी आहे ती आरोग्यदायी बनवली पाहिजे किंवा नैसर्गिक बनवली पाहिजे. त्याच्यासाठी जे काही करायचं ते सगळं माहिती पत्रकामध्ये दिलेलं आहे. ते घरी जाऊन सगळ्यांनी वाचणे. त्याचे 4 खांब आहेत: आहार, विहार, तणाव निवारण आणि पुरेशी विश्रांती. म्हणजे डाएट, एक्सरसाइज, स्लीप अँड स्ट्रेस मॅनेजमेंट. हे 4 खांब आहेत, 4 पिलर्स आहेत प्रतिकारशक्ती चांगली करण्यासाठी. त्याच्यावरती काम करणंच आहे. ते जर काम केलं तर हे मेडिसिन्स कमी होऊ शकतात आणि हे जे आजार आहेत ईसब, पॉलिमॉर्फस लाईट इरप्शन किंवा उन्हाची ॲलर्जी किंवा ॲलर्जीचे खाजणारे चट्टे, ॲलर्जीची सर्दी, दमा, हे सगळे बिना औषधाचे कमी होऊ शकतात, बंद होऊ शकतात. पण इट्स अ चॅलेंज. ते नैसर्गिक जीवनपद्धती अंमलात आणणे हे मोठं चॅलेंज आहे. तर जेवढं शक्य होईल तेवढं जर आपण केलं प्रयत्न तर मग आपल्या औषधांचं प्रमाण कमी होऊ शकतं किंवा फ्रिक्वेन्सी तरी कमी होऊ शकते. तर ते जीवनशैलीबद्दलचं जे माहितीपत्रक आहे ते कृपया सगळ्यांनी व्यवस्थित वाचणे घरी गेल्यावर आणि त्या अनुषंगाने जीवनशैलीमध्ये किंवा आहारात बदल करणे. ठीक.